सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची रॅली सुरू आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री अब्दुल सत्तार देखील उपस्थित आहेत। यावेळी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटनासाठी सिल्लोडमध्ये पोहोचलेले आहेत आणि सिल्लोडमध्ये त्यांचा रोड शो या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत स्वतः मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्री महोदय, असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे, काय लोकांपर्यंत या योजनेत पोहोचलंय असं तुम्हाला वाटतं? जवळपास 50-60 किलोमीटर पासून हे सगळं जलवा आणि हा जल्लोष दिसतोय। भगिनी, महिला भगिनी, स्वतः माझ्या बहिणी रस्त्यावर येत आहेत, ओवाळत आहेत, या ठिकाणी राखी बांधतायत, स्वागत करतायत आणि हे चित्र जे आहे, माझ्या लाडक्या बहिणींना मी मनापासून धन्यवाद देतो। हे लाडका भाऊ पण, हे नशीबवान भाऊ पण मिळायला नशीब लागतं आणि म्हणून लाडक्या बहिणींबरोबर लाडक्या भावानं पण आम्ही योजना आणली आणि म्हणून लाडक्या बहिणीचं मग लाडक्या भावाचं काय असं विरोधक म्हणाले, आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि 10,000 पर्यंत त्यांना स्टायपंड देणारी योजना आम्ही चालू केली। ही जी योजना आहे, या योजनेला हायकोर्टामध्ये आज आव्हान देण्यात आलेलं आहे। विरोधक ही योजना बंद पडावी, लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून एक कपटी सावत्र भाऊ या ठिकाणी कोर्टात पाठवतायत। न्यायालय आमच्या लाडक्या बहिणींवर अन्याय करणार नाही, लाडक्या बहिणींना न्याय मिळेल, त्यांच्या खात्यात पैसे जातील आणि लाडक्या बहिणी या कपटी सावत्र भावांना बरोबर धडा शिकवतील। कोण आहे ते कोर्टामध्ये जाणारे असं तुम्हाला वाटतं? विरोधकांनी पाठवले, विरोधकांचीच माणसं आहेत, पण न्यायालय माझ्या लाडक्या बहिणींना न्याय दे। एवढा अभूतपूर्व लोकांचा प्रतिसाद मिळालाय तुम्हाला सिल्लोडमध्ये, याविषयीचे काय प्रतिसाद आहे, म्हणजे अभूतपूर्व प्रतिसादाविषयी? हे काय म्हणजे याच्या काय शब्द आणि यांचं आपण कौतुक करू। सगळीकडे माणसं हा विराट जनसागर या ठिकाणी आलेला आहे स्वागतासाठी, भेटायला, संवाद साधायला। मी पालकमंत्री आणि इथले आमदार अब्दुल सत्तार यांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या मतदारसंघामध्ये सगळं समाजाला सोबत ठेवलेलं आहे। बरं, अर्थ खात्यावर वारंवार यामध्ये तरतुदीविषयी बोललं गेलं या योजनेच्या। अरे, मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ठरवून मंत्रिमंडळाने, सरकारने पूर्णपणे त्याची तरतूद केलेली आहे। रक्षाबंधनच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील। जुमला म्हणला गेला, निवडणुकीचा जुमला विरोधकांना। निवडणुकांचा जुमला आणि प्रिंटिंग मिस्टेक हे महाविकास आघाडी करते। त्यांनी कर्नाटकमध्ये योजना जाहीर केल्या, नंतर म्हणाले पैसे नाही, त्यांनी केंद्राकडून पैसे द्या म्हणाले, हा त्यांचा जुमला आहे, चुनावी जुमला। आणि प्रिंटिंग मिस्टेक आम्ही नाही म्हणत, प्रिंटिंग मिस्टेक महाविकास आघाडी म्हणते। आम्ही पैसे देणारे आहोत, आम्ही योजना त्यांच्या खात्यात पोहोचवणारे आहोत, आम्ही घेणारे नाही, आम्ही दोन्ही हाताने देणारे आहोत। उद्धव ठाकरे यांचं जे वक्तव्य होतं फडणवीसांचं, मी राहीन नाही तर तू राहील, इथपर्यंतचा त्यांचा प्रवास झालाय। कधी काळी तुम्ही सोबत राहिलेला होता, इथपर्यंतच्या या प्रवासाबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे अतिशय घाणेरडं राजकारण, हे सुडाचं राजकारण आहे। अशी भाषा कधी महाराष्ट्रामध्ये कधी ऐकली नव्हती, महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकली नव्हती। पण ही सुडाची भाषा आहे, ही सूड घेण्याची भाषा आहे आणि म्हणून जनता त्यांना जागा दाखवेल। देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलंय, त्यांच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे। त्यामुळे आव्हान देणाऱ्यांच्या हातामध्ये मनगटात ताकद लागते, जोर लागतो। दिल्लीला आव्हान देण्याची भाषा गल्लीत बसून करता येत नाही, त्याला रस्त्यावर उतरायला। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेला अडकवण्याचे खरंच प्रयत्न झाले असतील? हे सगळे खोटे आरोप आहेत, हे निवडणुकांचा एक फेक नरेटिव्ह आहे आणि म्हणून लोकसभेमध्ये त्यांनी खोटं फसवून फेक नरेटिव्ह करून मतं घेतली, परंतु आता विधानसभेमध्ये हे सर्व जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, घरी बसणाऱ्यांना कायमच्या घरी बसवेल। लाडक्या बहिणीसाठी शेवटचे 2 वाक्य मुख्यमंत्र्यांचे। माझ्या लाडक्या बहिणींना एवढंच मी सांगेन, या तुमचा भाऊ आहे हा पूर्णपणे
तुमच्या पाठीशी आहे. योजना तुमच्या खात्यात जमा होईल. फक्त माझ्या लाडक्या बहिणी या कपटी सावत्र भावांना बरोबर त्यांची जागा दाखवू. धन्यवाद. तर संभाजीनगरमध्ये रॅलीमध्ये बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एबीपी माझाच्या